कशाला हे करताय रे? आपण पाहतोय एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत विधान भवनामध्ये। आता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्यासोबत अब्दुल सत्तार, भरत गोगावले सुद्धा आपल्याला दिसतात। एकूणच दुसरीकडे विरोधक हे ईव्हीएम विरोधात आक्रमक झालेले असताना, मार्करवाडीमध्ये शरद पवार, जयंत पाटील आलेले असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आताच पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आहे ईव्हीएमच्या समर्थनार्थ। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्या एकनाथ शिंदे हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक आतापर्यंत तयार झालेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये शिंदेचे काही आमदार नापास झाल्याचंही कळतंय। तर त्यामध्ये अब्दुल सत्तार आहेत जे नापास झालेले आहेत, तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा हा प्रयत्न सध्या महायुतीकडून केला जातो। सगळ्या डिटेलमध्ये नाही काढत विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय मिळाला, मात्र हा महाविजय मिळाल्यावरती विरोधक प्रश्न उपस्थित करतात। खास करून ईव्हीएम मशीनवरती सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मार्केटवाडीमध्ये देखील पवार साहेबांनी मतांच्या आकडेवारीवरून देखील टीका केली आहे तुमच्या पक्षावर। आकडेवारीची स्टॅटिस्टिक्स सांगितली आणि सांगितलं की एवढ्या मतांमध्ये घोळ आहे। खरं म्हणजे यापूर्वीच झारखंडमध्ये पण देखील मतदान झालं, कर्नाटकमध्ये झालं, लोकसभेत झालं, आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात। म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही। हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे। हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने, मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्यात चित करेल। आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली, कारण घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, काम करणाऱ्यांना, फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात। हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे। लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला 2,48,12,627 मतं आहेत, म्हणजे 43.55% मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या 17 आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000 म्हणजे 2 लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं, आम्हाला मिळाली 43.55% आणि महाविकास आघाडीला 43.71%, म्हणजे 15-16चा फरक आहे। आणि या पॉईंटमुळे आम्हाला जागा मिळाल्या 17 आणि महाविकास आघाडीला जागा मिळाल्या 31। मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा? मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे आज काल मी आदरणीय पवार साहेबांचं देखील ऐकत होतो, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शिवसेनेला 79 लाख जागा मतं मिळाली आणि 57 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली आणि त्यांना 16 जागा मिळाल्या, कारण काँग्रेसने जवळपास 100पेक्षा जास्त जागा लढवल्या, आम्ही 80 जागा लढवल्या। त्यामुळे कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या। त्यामुळे शेवटी प्रत्येक मतदारसंघ वाईज वेगळं वेगळं गणित आहे। हे किती मार्जिनने कोण निवडून आला, कोणी 1000 मतांनी निवडून आला। आता आमच्या 8-10 जागा 1000-1200 मतांनी आम्ही हारलोय, मग त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या 70 जागा झाल्या असत्या। मग 79-80 लाखामध्ये 70 जागा, मग याच्यावर तर मोठा आक्षेप घेतला असता। परंतु
मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो, लोकसभेमध्ये शिवसेनेला 73,67,674 मतं मिळाली आणि NCPला 58,51,166 मतं मिळाली, पण आम्हाला मिळाली 73 लाख आणि NCPला मिळाली 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, NCPला मिळाल्या 8 जागा. मग तिथे EVM घोटाळा झाला का? हा देखील माझा सवाल आहे.